मंडळ उसाळे यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सुधागड तालुका सरिया कबड्डी स्पर्धांचं आयोजन जय भवानी क्रीडा मंडळ उसाळे यांच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण लगेचच मान्यवर पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे वळतोय. या ठिकाणी आपण लगेचच शुभ सन्मान करतोय. मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आणि प्रमुख सल्लागार सरपंच सुधीरजी केदारी आपल्याला नेनवली विरुद्ध रणधुरंधर पाली आपण तयारीत राहायचं आहे. आपल्याला पहिला पुकार. त्यानंतर आपण पुढील शुभ सन्मान करतोय. किरण नाडकर आपल्याला विनंती करतो आपण पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. विधानसभा संपर्क प्रमुख शिवसेना आदरणीय संदीपजी दबके यांचा आपण या ठिकाणी पुढील शुभ सन्मान करतो. आदरणीय संदीपजी दबके आपल्याला विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी प्रवीण यादव यांना विनंती करतो आपण पुढील शुभ सन्मान करायचा आहे. आदरणीय सूरजजी शेळके सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सूरजजी शेळके यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. हॅलो मंगेश मनवी आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मंगेश मनवी आपण कुठे असाल व्यासपीठाकडे चला. मी नामदेव नाडकर आपल्याला विनंती करतो या ठिकाणी. त्यानंतर आपण पुढील शुभ सन्मान करतोय. आदरणीय शरदजी बोडके उपसरपंच मानगाव यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. शरदजी बोडके यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शरदजी बोडके यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत.
सुजय चव्हाण आपण व्यासपीठावर या. त्यानंतर आपण पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. सुजय चव्हाण यांच्या शुभास आपण पुढील शुभ सन्मान करतोय. आदरणीय सुचेजी खाडे सर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. आदर्श शिक्षक पुरस्कार तालुका जिल्हा आणि राज्य ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे ते आदरणीय सुचेजी खाडे सर यांचा आपण या ठिकाणी पुढील शुभ सन्मान करत आहोत. मित्रांनो, सर्व संघांना विनंती आहे आणि संघाचे पाठीराखे आयोजक कबड्डी वाढावी याकरिता प्रयत्न करत आहेत, परंतु जर संघाचे पाठीराखे आणि खेळाडू त्या ठिकाणी सहकार्य करत नसेल तर मित्रांनो आपली कबड्डी कधी वाढणार नाही. सहकार्य असू द्या, नवीन आयोजक तयार होतील आणि निश्चितच आपली कबड्डी वाढीस लागेल. मी दिलीप वाळंज आपल्याला विनंती करतो आपण पुढील शुभ सन्मान करायचा आहे. दिलीप वाळंज यांच्या शुभास्ते आपण साहिल बोडके युवा उद्योजक यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या सुधागड तालुक्यामध्ये नवोदित परंतु उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे असे साहिल बोडके यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. साहिलला विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण पुढील शुभ सन्मान करत आहोत. मी या ठिकाणी त्यानंतर विकास यादव आपल्याला विनंती करतो की ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेदरम्यान आपल्याला आयोजकांना या ठिकाणी टी शर्ट्स आणि निश्चितच वेळोवेळी ज्या व्यक्तिमत्वाचं आम्हाला लागेल ते सहकार्य असतं असे आमच्या गौड ग्रामपंचायत खवडीचे विद्यमान सरपंच आणि निश्चितच एक खऱ्या अर्थाने धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी या खवली ग्रामपंचायत मध्ये विकासाचा झंझावात आणला गेला असे आदरणीय सुधीरजी केदारी सरपंच साहेब यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत आदरणीय सन्मान्य सुधीरजी केदारी साहेबांचा. आहे जयेश भोईर याचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. जयेश भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्या आजच्या स्पर्धेदरम्यान आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते आदरणीय जयेश भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय.
मित्रांनो कॅमेऱ्याचे एक रसिक वर्ग उभा आहे, आपल्याला विनंती आहे. हॅलो 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 हॅलो. निश्चितच मित्रांनो आता मात्र आपण मैदानाकडे वळतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही संघ मातब्बर आहेत. 4 गुणांची आघाडी निश्चितच असेल आपटवणे संघाकडे, परंतु भारतीय संघ या सामन्यामध्ये कोणत्याही क्षणी स्वतःला झोकून देऊ शकतो. कारण अविनाश सांबट सारखा मल्टिपल पॉइंट मिळवणारा खेळाडू त्यांच्याकडे आहे. चढाई करता आता मात्र मंथन दंत. याचं जबरदस्त अग्रेशन आपल्याला बघायला मिळतं स्पर्धेमध्ये, सामन्यांमध्ये. असा हा मंथन एक जबरदस्त कोपरारक्षक म्हणून जाणला जातो. रायगड जिल्ह्यामध्ये ज्याची ख्याती आहे असा हा मंथन दंत. वेळ काढत धोरणाची चढाई आणि मात्र माघारी परतल्या. त्याला प्रत्युत्तर देईल साहिल कोंडे. तसेच मित्रांनो सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली यांच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती 19 मार्च रोजी सुधागड तालुक्याची कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र 11-7 चढाई करता समाधान मोरे. एक जबरदस्त मोहरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा समाधान माघारी परततोय. आता मात्र मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत गुणतालिका 11 आणि 7 तब्बल 4 गुणांनी आघाडीवरती असेल तो ओम काळ भैरव क्रीडा मंडळ आपटवणे हा संघ. चढाई करता आता मात्र अविनाश सांबट. निश्चितच मित्रांनो हा असा खेळाडू आहे कोणत्याही क्षणी मल्टिपल पॉइंट रेड करून सामना फिरकावू शकतो. बघूया कितपत प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर देईल अर्थातच समाधान मोरे रूपी वादळ. खऱ्या अर्थाने जर मित्रांनो या वादळाला तुम्हाला शांत करायचं असेल तर मात्र तुम्हाला एकीचं बळ त्या ठिकाणी लावावं लागेल.
बघूया कितपत प्रयत्न करतोय समाधान मोरे. 5-1 समीकरण असेल. संत गतीने चढायला सुरुवात करतोय. बाराचा स्टेज होईल ना तुम्हाला 3 प्लाय राहतील. अजून मधलं घालणं सपोर्ट टाकलं तर स्टेजला उपयोगाला येईल तुम्हाला तो. 12 फूट बनवलं. टेबल घेतलीस काय? जवळ एकतर्फी सुकलेला सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. समाधान मोरे आता मात्र आग ओकताना त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये हलकल्लोल करून सोडतोय. निश्चितच वारंवार मल्टिपल पॉइंट रेड त्या ठिकाणी समाधानच्या माध्यमातून केले जात आहेत. प्रत्युत्तर दाखवायला तर मात्र चढाई करता त्या ठिकाणी मनीष बघायला मिळतोय. निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा निघालाय समाधान मोरे. या सुधागरचा संस्थापक निश्चितच बघायला मिळतोय. बघा कितपत गुणांची लयलूट केली जाते समाधानच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा निसटलाय. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतोय समाधान मोरेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मंथन तंत लाजवाब क्षेत्ररक्षण.
चला तिसरा व अंतिम पुकार रणधुरंदर पाली विरुद्ध उदलाय माता नेनवली. आपण मैदानाच्या गेटकडे चला. रणधुरंदर पाली विरुद्ध उदलाय माता नेनवली. आपल्याला विनंती असेल मैदानाच्या गेटकडे चला. शेवटची 5 मिनिटं. 23-7 7-23. आता मात्र 2-1 समीकरण असताना चढाई करता समाधान त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. निश्चितच मित्रांनो उत्तर अर्धामध्ये या खेळाडूने एकही एम्प्टी रेड त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले नाही. प्रत्युत्तर देईल आता मात्र सचिन. कर्णधार सचिन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कितपत गुणांची लय लूट करतोय. मल्टिपल पॉइंट रेड होणं आता मात्र आवश्यक असेल. भारतीय संघाला जर विजयश्री खेचून आणायची असेल, विजय पताका जर या मातीमध्ये रोवायचा असेल तर मात्र मल्टिपल पॉइंट रेड होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र जबरदस्त पकड अभिषेक जाधवच्या माध्यमातून. शुभम शिंदे आता मात्र आक्रमक व्हावं लागेल जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल. भारतीय संघ आपल्याला चढाई करता पुन्हा एकदा समाधान विरुद्ध शुभम असा सामना आपल्याला बघायला मिळेल. परंतु शुभम आपल्याला एफर्ट्स लावावे लागतील जर विजय व्हायचा असेल. अविनाश तांबट मल्टिपल पॉइंट रेड आता खऱ्या अर्थाने संघाला आवश्यकता आहे. समाधान मोरे याच्याकरिता अक्षय म्हात्रे याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन स्वरूपामध्ये जमा झालेलं आहे. समाधान मोरे याच्याकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक अक्षय म्हात्रे याच्या माध्यमातून ऑनलाईन जमा झालेला आहे. धन्यवाद. आदरणीय सत्यमजी बांडगले खवळी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालंय. मंडळ आपला आभार आहे. धन्यवाद. हेलो 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 हेलो. चला मित्रांनो नेनवली रणधुरंदर पाली आपल्याला विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नेनवली आणि रणधुरंदर पाली आपल्याला विनंती आहे आपण कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो 2 मिनिटं लाईट्स ऑफ होतील. जनरेटर वरून